आकाशातील पहाटेचा क्षण, धुक्याच्या हलक्या पडद्यातून सूर्यकिरण अलगद उगवतात. गायी मंद आवाजात हंबरतात आणि कृष्ण बासरी घेत हळूच त्यांच्या दिशेने चालतो. त्याच्या पावलांखाली जमिनीवरच्या द्वबिंदूंनी चांदीसारखी चमक निर्माण केली आहे. त्या क्षणी संपूर्ण वातावरणात एक अदृश्य संदेश घुमतो. समृद्धी म्हणजे फक्त संपत्ती नव्हे, तर संतुलन. कृष्ण गायींच्या मध्ये उभा राहतो, एक हात त्यांच्या अंगावर ठेवतो आणि म्हणतो, ही पृथ्वी आपल्याला अन्न देते, या गायी आपल्याला पोषण देतात आणि निसर्ग आपल्याला श्वास देतो. आपण यांच्याशी जिवंत नातं राखलं तर जीवन नेहमी समृद्ध राहील. त्या क्षणी गायी म्हणजे धन नव्हत्या, त्या जीवनाच्या प्रत्येक चक्राचं प्रतीक झाल्या होत्या. देणं, पोसणं आणि संतुलन राखणं. कृष्ण शिकवतो, ज्या मनुष्याला घेण्याआधी देणं कळतं, त्याच्याकडे सर्व काही आपोआप येतं. तोच खरा समृद्ध होतो. श्रीकृष्णाच्या आयुष्यातील गायी या केवळ दूध देणाऱ्या जनावर नव्हत्या, तर त्या जीवनाच्या सर्वांगीण समृद्धीचं प्रतीक होत्या. त्यांचं अस्तित्व म्हणजे निसर्ग, मानव आणि दैव यांच्यातील एक सुंदर पूल. वृंदावनात कृष्ण रोज गायी चारायला जात असे. त्याचं गायींवरचं प्रेम हे केवळ स्नेहाचं नव्हतं, ते कर्तव्य, कृतज्ञता आणि करुणा यांचं प्रतीक होतं. गायी त्याच्यासाठी धन नव्हत्या, तर त्या जिवंत नाती होत्या. पृथ्वीशी, निसर्गाशी आणि स्वतःच्या आतल्या दयाळूपणाशी. एके दिवशी सायंकाळच्या वेळी कृष्ण गायी चारत होता. सूर्य मावळत होता आणि आकाशात सोनेरी तेज पसरलं होतं. एका वासराला पायात काटा लागला आणि ते वेदनेने हंबरू लागलं. कृष्णाने क्षणात धावत जाऊन त्या वासराच्या पायातून काटा काढला, त्याच्या अंगावरून हात फिरवला आणि हळूच म्हणाला, तू दुखतोस म्हणजे मीही दुखतो. त्या क्षणी सगळ्या गायी त्याच्या भोवती शांतपणे उभ्या राहिल्या, जणू त्या क्षणाला निसर्गही श्वास रोखून पाहत होता. कृष्ण हसला आणि म्हणाला, ज्याला स्वतःशिवाय इतरांचंही दुःख जाणवतं, तोच खऱ्या अर्थानं समृद्ध आहे. कृष्णानं नेहमी सांगितलं, गायी म्हणजे पृथ्वीचं हृदय आहे. ज्या हातांनी गायींचं रक्षण केलं, तेच हात निसर्गाशी नातं जपतात. त्याच्यासाठी गायी म्हणजे केवळ उपजीविकेचं साधन नव्हतं, तर ती जीवनाची ध्यानस्थिती होती. देणं, पोसणं आणि परत कधीही अपेक्षा ठेवणं. कृष्ण शिकवतो, जीवनात खरी समृद्धी तेव्हाच येते जेव्हा आपण घेणं कमी करून देणं अधिक करतो. गायी आपल्याला हेच शिकवतात. तू दे, कारण देणं म्हणजे जगणं. त्या आपल्याला दूध देतात, पण त्याबदल्यात काही मागत नाहीत. त्या शांत, संयमी आणि प्रेमळ आहेत. त्यांचं अस्तित्वच सांगतं की समृद्धी ही बाहेर नाही, ती आपल्या हृदयात आहे. जसं कृष्ण बासरीच्या सुरांमधून जगाला प्रेम दिलं, तसंच त्याने गायींच्या सहवासातून करुणा, संतुलन आणि कृतज्ञतेचा संदेश दिला. त्याचे जीवन म्हणजे एक सजीव कविता, जिथे प्रत्येक प्राणी, प्रत्येक झाड, प्रत्येक श्वास एका मोठ्या सत्याशी जोडलेला आहे. निसर्गाशी एकरूप व्हा आणि जीवन समृद्ध होईल. संध्याकाळी सूर्य मावळतो, वृंदावनाचं आकाश केशरी गुलाबी रंगानं न्हाऊन निघतं. गायी शांतपणे परत येतात, त्यांच्या अंगावर सोन्यासारखा प्रकाश पडतो आणि कृष्ण त्यांना निरखून पाहतो. त्या त्याच्या साधनेचा एक भाग आहे. तो हळूच बासरी ओठांवर नेतो, एक सूर मंद, मृदू आणि पवित्र. जणू निसर्गाच्या प्रत्येक श्वासाशी तो एकरूप झाला आहे. त्या सुरात दडलेलं आहे एक वचन. ज्या मनुष्याचं मन पृथ्वीशी जोडलेलं आहे, ज्या हृदयात कृतज्ञता आहे, तो कधीही गरीब होत नाही. गायी म्हणजे केवळ संपत्तीचं नव्हे, तर आत्मिक संतुलनाचं प्रतीक आहेत. त्या शिकवतात की समृद्धी ही बाहेर सापडत नाही, ती मनात उगवते. कृष्णाच्या नजरेत त्या गायी म्हणजे धन नाही, त्या ध्यान आहेत. आणि त्या क्षणी
संपूर्ण वृंदावनात शांती आणि पूर्णतेचं वातावरण पसरतं. समृद्धी म्हणजे संतुलनातलं सौंदर्य आणि संतुलन म्हणजेच कृष्ण.